काय तुमचंही टक्कल पडलंय आणि तुमचे केस गळतात, मग काळजी कशाला करता? आणला ना आपण मस्तपैकी असा घरगुती उपाय. हा उपाय तुम्ही एकदाच केला ना तर तुमचे भरपूर असे केस वाढणार आहेत आणि तुम्हाला आठवड्यातनं 2दा पार्लर मध्ये जाऊन केस कट करावा लागणार आहेत. हा खरंच. तर नमस्कार बहिणींनो भावांनो, माझ्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आता तुम्हाला माहितीच आहे की बरेच जणांना ना साय लागते. आता तुम्ही म्हणता साय काय, तर कोण चाय म्हणतं, कोण साय म्हणतं. आणि चाय लागणं साय लागणं म्हणजे काय की आपल्या डोक्याला असे केस दिसत असतात पण केसाच्या मध्ये ना असे टक्कल पडलेले असतात. आणि हे फक्त माणसांनाच किंवा महिलांनाच होतं असं काय नाही, सगळ्यांना होतं, पुरींना सुद्धा होतं. माहिती आहे का? तर काय होतं माहिती आहे का, बरेच वेळेस असे केस दिसतात आणि पातळ पातळ केस होऊन आहे ना असं जागोजागी ना असे टक्कल पडलेले असतात. आणि 1 रुपयाचा शिक्का असतो आणि तेवढे टक्कल डोक्यात जागोजागी पडलेले असतात. त्याला चाय लागणं असं म्हणतात. आता कोणाच्या भाषेत साय लागणं म्हणतात, कोण चाय लागलं म्हणतात, तर कोण कोण काय म्हणतं डायरेक्ट सरळ आपलं साधं सोपं की बाया मध्ये मध्ये डोक्यात आहे ना आपल्या टक्कल पडायला लागले, सगळे केस माझ्या गळायला लागले आणि डोक्यात कुठं कुठं जागे आहेत ना असे टक्कल पडायला लागतात असं म्हणतात. तर आता काळजी करायची गरज नाही. मी इतका भारी उपाय घेऊन आलेला ना, तुम्हाला कितीही टक्कल पडलेलं असलं ना केसांना तरी सुद्धा तुमचे केस भरपूर असे वाढणार आहेत. हा, आणि काय होतं माहिती का, बरेच जणांना आहे ना इथून एवढे टक्कल असतं, इकडे केस असतात. आणि काय काय महिलांना सुद्धा आहे ना, बहिणींना सुद्धा आपल्या काय काय बघा, ह्या साईडला आहेत ना केसच नसतात. हो का, ह्या साईडला ह्या साईडला असं टक्कल असतं, गड्यांना सुद्धा कोणच्या इथं असं टक्कल असतं. तर आता आपण असा उपाय आणलाय ना की तुम्ही ते लावल्याच्या नंतर जी रेमेडी मी तयार करणार, ती रेमेडी लावल्याच्या नंतर आहे ना तुम्हाला तुमचे किती केस गळणारे असले ना 2च दिवसात थांबणार. किती केस गळू द्या तुमचे, डोकं जर विचारायला लागलं तर कंगवा भरून केस निघत असले ना तर 2 दिवसात सगळं निघून जाणार आहे. 2 दिवसात तुमचे केस इतके दाट आणि दडप होणार आहेत ना की तुमच्या कंगव्यात एकही केस निघणार नाही डोकं विचारल्याच्या नंतर. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगता की ताई तुम्ही सांगितलेला हा उपाय एकदम जालिम निघाला आणि खरंच एकदम प्रभावित आणि एकदम भारी आहे. तर चला करूया आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात. आणि मी तुम्हाला जे जे सांगणार नाही व्हिडिओमध्ये ते सगळं स्टेप बाय स्टेप बघा, जेणेकरून आणि तुम्हाला 100% रिझल्ट देऊन जाणार तुम्ही जर स्टेप बाय स्टेप बघितलं तर. कारण की तुम्ही आदनमधनं कुठनं बी व्हिडिओ बघणार आणि तुम्हाला काय कळालं नाही तर तुम्हाला त्याचा फरक पण जाणार नाही. परत तुम्ही मला कमेंट करता की आम्हाला फरक पडला नाही, तर अशी मला कमेंट करू नका. आम्हाला फरक पडलाय आणि 100% फरक पडलाय हे अशीच कमेंट करा. कारण की तुम्हाला आहे ना 100%च फरक पडणार आहे. फक्त मी जे जे काय करते ना ते तुम्हाला व्यवस्थित नीटनाटकं बघावं लागणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे आहे ना कढीपत्ता घेतलेला आहे. तर हा कढीपत्ता आहे ना हे कच जालिम असतो ना आपल्या केस गळतीवर, तर किती आपल्या डोक्याला टक्कल पडलेला असून त्या ह्या कढीपत्त्यापासून आहे ना आपण कायमचं टक्कल घालवणार आहे. कायमचं टक्कल घालवायचं आहे आपल्याला. आणि केस इतके काळे भोर आणि दाट करायच्यात ना फक्त ह्या कढीपत्त्यापासून. तर आपल्याला अशी एक रेमेडी तयार करायची. आता मी काय काय साहित्य ते सांगत नाही तुम्हाला लगेच. तर आता सगळ्यात पहिल्यांदा सांगितलं एक कढीपत्ता आहे आणि कढीपत्त्यापासून बनवायचं आहे. आणि आपल्याला अजून त्यात 1-2 वस्तू आपल्याला ॲड करायच्यात. तर त्या वस्तू कोणत्या आहेत त्या बघा. अगोदर तर सगळ्यात पहिल्यांदा आपण असा कढीपत्ता तोडून घेऊया आणि हा सगळा कढीपत्ता तोडून घ्यायचा. आता तुम्ही बघू शकता बरं का, कढीपत्ता हा कुठं भेटत नाही असं होतच नाही. कुठंही कढीपत्ता असतो, कोणाच्या दारात कितीही झाडं असतात कढीपत्त्याचे किंवा बाजारात सुद्धा कितीही कढीपत्ते असतात आणि दुकानात सुद्धा कढीपत्ता असतो. कुठं कुठं तर कढीपत्ता फुकटच देतात, विकत तर कढीपत्ता घ्यायची गरजच नाही. कारण की कढीपत्ता असं आहे ना की कढीपत्ता कोणीही फुकटच देईन, त्यामुळे ह्याला पैसे सुद्धा घालवायची गरज नाही. कारण की कढीपत्ता काय 1 रुपये सुद्धा न घेता आपल्याला कोणीही कढीपत्ता देते. त्यामुळे आता कढीपत्ता आणायलाच आपल्याला पैसे घालवायचे नाहीत म्हणल्यावर केस वाढवायला सुद्धा आपल्याला पैसे घालवायचे नाही. सगळी घरगुती रेमेडी आहे आणि ह्याने 100% तुमचे केस वाढणार म्हणजे वाढणार. तर आता आपल्याला हा कढीपत्ता आहे ना त्याची पानं काढून घ्यायच्यात. आता तुमच्याकडे जर वल्ला कढीपत्ता नसेल ना तर तुम्ही वाळायला सुद्धा कढीपत्ता घेऊ शकता बरं का. आणि हा वाळायला कढीपत्ता नसेल म्हणजे वल्लाही कढीपत्ता नसेल तर वाळायला घ्या. वाळायला सुद्धा कढीपत्ता नसेल ना तर तुम्ही एक काम करू शकता, कोणत्याही मेडिकलमध्ये आहे ना कढीपत्त्याची पावडर सुद्धा भेटते माहिती आहे का. ते पावडरचा सुद्धा तुम्ही उपयोग करू शकता. आता तो बरेच जणांना माहिती असेल मेडिकलमध्ये कढीपत्त्याची पावडर भेटते, बरेच जणांना माहीत पण नसेल मेडिकलमध्ये कढीपत्त्याची पावडर भेटते म्हणून. पण खरंच कढीपत्त्याची पावडर सुद्धा मेडिकलमध्ये भेटते. आता आपल्याकडे कढीपत्ताच आहे त्यामुळे आपण कढीपत्ता घेतलाय आणि कढीपत्त्याची पावडरपेक्षा कढीपत्ता एकदम भारी असतो. त्यामुळं ताजा तवा नाही तर मी कढीपत्ता घेतलेला आहे आणि आता आपल्याला एवढा कढीपत्ता बाद झालेला. तर आता आपल्याला काय करायचं, हे मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्यायचं कढीपत्ता. तर आपल्याला आहे ना हे वाटण करताना ना ह्याच्यात थोडं पण पाणी नाही टाकायचं, फक्त असंच वाटण करून घ्यायचंय. तर चला आपण हे वाटण करून घेऊया. तर चला आता आपण बारीक करून घेऊया हे कढीपत्ता. तर बारीक कढीपत्ता व्हायला लागलाय, पावडर करायची आपल्याला ह्याची.
तर झालेली पावडर बघू शकता तुम्ही. ही अशी पावडर आपल्याला करायची होती. तर आता आपण आलोय गॅसपाशी. आता आपल्याला गॅस पेटवून घ्यायचा आहे आणि गॅसवर अशी कढई ठेवायची बारकी किंवा पातेलं ठेवायचं. तर इथं बारकी कढई होती माझ्याकडे म्हणून ती कढई ठेवली. आता ती कढई आपण गरम होऊ देऊ 2 मिनटं. आणि तोपर्यंत तुम्ही इथं बघू शकताय की इथं मी तेल घेतलेलं आहे. तर हे तेल कशाचं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. अगोदर आपण हे तेल ह्याच्यात कढईत टाकून घेऊया. तर इथं मी 1 वाटी तेल घेतलेलं आहे. ते तेल कशाचं आहे मी ते तुम्हाला सांगते. तर आता आपण ह्या कढईमध्ये तेल टाकून ठेवलं आहे बरं का. तर आपण तेल किती घेतलं आहे? 1 वाटी तेल घेतलेलं आहे. आणि हे जे मिश्रण आहे आपल्या कढीपत्त्याचं बारीक केलेलं ते पण आपल्याला ह्या तेलात टाकून घ्यायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, गॅस आहे ना बारीक करायचं आहे. तर इथं मी गॅस बारीक करून घेतलेलं आहे जेणेकरून आहे ना आपलं हे कढीपत्ता ह्यात करपलं नाही पाहिजे. त्यामुळे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे. आणि ह्या तेलात चांगला कढीपत्ता तळून घ्यायचा आपल्याला. म्हणजे तळून घ्यायचा म्हणजे चांगला एकदम भाजून द्यायचा. त्यात तेलाचा कलर बदलूच तर आपल्याला हा कढीपत्ता ह्या तेलातच ठेवायचा आहे आणि चांगलं तेल उकळू द्यायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यात काय टाकायचं मी सांगते तुम्हाला. तर इथं मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बरं का. 4 बास होत्यात. तर आपल्याला ह्याला चेचायचं नाही किंवा कट करायचं नाही. हात तसेच ह्या पाकळ्या ह्याच्यात टाकून द्यायच्यात. तर कढीपत्ता टाकल्याच्या नंतर बारीक करून कढीपत्ता टाकल्याच्या नंतर आपण ह्याच्यात 4 लसूण टाकलेले म्हणजे 4 पाकळ्या लसूण टाकलेले आहेत. जास्त काय आपण टाकलेलं नाही. तर आता ह्याला चांगलं गरम होऊ द्या. ह्या तेलाचा कलर बदलूच तर ह्याला गरम होऊ द्या. तर तुम्ही बघू शकता बरं का तेलाचा कलर बदलायला लागलेला आहे. आपल्याला ह्याला चांगला तेलाचा कलर बदलू द्यायचा आहे. आज परत ह्या तेलाचा कसा वापर करायचा ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जे आपण लसूण टाकलेले होते ह्याच्यात जे लसणाचे 4 पाकळ्या आपण टाकलेल्या ते पण तुम्ही बघू शकता. त्याचा सुद्धा कलर चांगला बदललेला आहे. फक्त आपल्याला गॅस फास्ट ठेवायचंच नाही बरं का. तुम्ही जर गॅस फास्ट ठेवला ना तर तेलाचा कलर आपला जसा आपल्याला पाहिजे तसा न होता कलर बिघडणार आहे. तर आपल्याला ह्याचा एकदम हिरवागार कलर पाहिजे आपल्याला ह्या तेलाचा. जेणेकरून ह्या कढीपत्त्याचा सगळा अंश ह्या तेलात उतरला हे आपल्याला कळेल. आणि आपण जर गॅस फास्ट केला आणि कढीपत्ता जर ह्याच्यात टाकला ना तर तेलाचा कलर एकदम काळा भंगार होणार आहे. आणि ते काळा भंगार तेलाचा कलर झालेला आपल्याला नाही पाहिजे. कारण की आपल्याला तेलाचा हिरवा कलर पाहिजे जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा झाला पाहिजे. तुम्ही बघू शकता हे पण लसूण किती भारी तळून निघलेलं आहे. त्यामुळे मी अख्खाच लसूण टाकलेला आहे. बारीक करून किंवा चेचून टाकायचं नाही. कारण की अख्खा जर लसूण टाकला ना तर तो बऱ्यापैकी अंश त्या तेलात सोडून टाकणार आहे. आणि आपण जर लसूण चेचून किंवा बारीक करून टाकला तर त्याचा अंश एवढा उतरत नाही तेलात. त्यामुळे आपल्याला अख्खाच लसूण टाकायचं ह्याच्यात जेणेकरून चांगला अंश त्याच्यात उतरला पाहिजे. तर हे बघू शकताय तुम्ही तेल झालंय का नाही मस्तपैकी हिरवं हिरवं तेल. तर तेलाचा कलर आता आपला बदललेला आहे बरं का. तर आता आपण काय करू गॅस बंद करून घेऊया आणि तेल नाही ना गार होऊ द्या. तोपर्यंत आपण तेलाची वाट बघूया तेल गार होऊस तर. तर आता आपण जी वाटी मगाशी घेतलेली ना तेलाची तीच वाटी घेतलेली नाही तर चाळण घेतलेली. आणि जे आपण तेल घेतलेलं ते तेल आता आपल्याला ह्यातनं गाळून घ्यायचं आहे. आणि जो कढीपत्त्याचा चोथा आहे तो आपल्याला तसाच ठेवून द्यायचा आहे. त्याचा काय आपल्याला उपयोग नाही आहे. हे अशा प्रकारे आपल्याला तेल सगळं गाळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता तेलाचा कलर सुद्धा तुम्ही बघू शकता एकदम हिरवा हिरवा कलर झालेला आहे. आणि आपल्या तेलाचा कलर हिरवाच व्हायला पाहिजे होता. काळा कलर होऊ द्यायचा नव्हता आपल्या तेलाचा. तर आता आपल्याला काय करायचं आहे तुम्ही इथं मेथा बघू शकताय. तर इथं मी हा 1 चमचा मेथा घेतलेला आहे. फक्त हाच 1 चमचा मेथा घ्यायचा आहे. जास्त आपल्याला मेथा घ्यायची गरज नाही. फक्त एवढाच 1 चमचा आपल्याला मेथा घ्यायचा होता. आणि तो मेथा आपण भाजलेला नाही किंवा आपल्याला तेलात सुद्धा आपण कडवलेलं नाही त्याला. फक्त कच्चा मेथा आहे हा. आणि कच्चाच मेथा आपल्याला 1 चमचा घ्यायचा आहे आणि हा ह्या तेलात टाकून ठेवायचा आहे. तर तुम्ही बघू शकता मी कढीपत्ता बारीक केलेला होता मिक्सरला. आणि मिक्सरला कढीपत्ता बारीक करून वाटून घेतलेला. आणि त्याच्यानंतर आपण त्या 4 लसणाच्या पाकळ्या टाकल्या होत्या आणि त्या चांगल्या कडू दिलेल्या होत्या ह्या तेलात. कडू दिलेल्या होत्या म्हणजे चांगल्या गरम होऊ दिलेल्या होत्या. आता तो पण काय काय कोणाला प्रश्न पडतो कडू द्या म्हणजे काय. तर आमच्या इकडे भाषेत आमच्या तसंच म्हणतात गावठी भाषेत आमच्या हे कडू द्या तेलात ते कडू द्या. तर तसंच आम्ही पण म्हणतो.
तर मस्तपैकी तेलाला कलर आलेला आहे बघा. कढीपत्त्याचा सगळा अंश ह्याच्यात उतरलेला आहे आणि तेलाचा कलर तुम्ही बघू शकताय कसा झालेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं सुद्धा हे तेल कशाचं आहे मी ते तुम्हाला सांगते. आणि मेथा पण आपल्याला ह्याच्यात कच्चा टाकायचा होता, तर आपण मेथा ह्याच्यात कच्चा टाकलेला आहे. आणि हा मेथा ह्याच्यातच राहू द्यायचा आहे, काढायचा नाही. जोपर्यंत हे तेल संपत नाही तोपर्यंत आपल्याला मेथा ह्याच्यातनं काढायची गरजच नाही. मेथा ह्याच्यात असाच ठेवायचा आणि कच्चाच मेथा टाकून द्यायचा आपल्याला त्याच्यात. आणि त्याच्यानंतर आपल्याला आता मी तुम्हाला सांगते हे तेल कशाचं होतं. आता मी तुम्हाला सांगितलेलं तेल कशाचं आहे मी तुम्हाला सांगते. तर हे तेल आपलं खोबरे तेल होतं, एकदम साधं जे आपण कोकोनट ऑइल वापरत असतो, कोकोनट ऑइल वापरत असतो ना, म्हणजे आपलं जे खोबरं तेल असतं ना ते वापरत असतो ते होतं. तर इथं खोबरं तेल साधं खोबरं तेल होतं आणि त्यात आपण हे सगळं सामान टाकलेलं आहे. तर हे लावायचं कसं ते मी तुम्हाला सांगते आता. तर आता मी जसं सांगितलंय तुम्हाला तसं हे तेल आपल्याला कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगते. तेल तर काय करायचं आपल्याला हे आठवड्यातनं 2दा तरी आपल्या डोक्याला लावायचं तेल. आणि तेल लावल्याच्या नंतर एकदम पचपचित तेल लावायचं बरं का. एकदम पचपचित तेल लावून सगळ्या डोक्याची मालिश करून घ्यायची. तर आपल्याला असं जिथं टक्कल पडले ना आपलं तिथंच लावायची गरज नाही, सगळीकडेच लावा, सगळ्या डोक्यात हे तेल लावा, मालिश चांगली करा आणि दुसऱ्या दिवशी धुवून टाका. आता धुवून टाकताना सुद्धा तुम्ही जो शॅम्पू वापरता, जो साबण वापरता त्याने धुतला तरी चालेल. फक्त हे तेल संध्याकाळी लावायचं, रात्रभर तसंच डोक्याला ठेवायचं आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी शॅम्पूने धुवून टाकायचं. जसं आपण डेली आपण साधं तेल लावत असतो डोक्याला आणि दुसऱ्या दिवशी डोकं धुत असतात ना, त्याच पद्धतीने सेम करायचं आपल्याला. की हे तेल घ्यायचं आणि मस्तपैकी मसाज करून घ्यायची आपल्या डोक्यात, असं पचपच तेल लावून घ्यायचं आणि त्या दुसऱ्या दिवशी हे धुवून टाकायचं डोकं. तर हे आठवड्यातनं 2दा करा. तुम्हाला 2दाच लावल्याच्या नंतर तुम्हाला चांगला असा फरक जाणवून. तर हे तेल आहे ना आठवड्यातनं 2दा वापरा आणि 2दा वापरल्याच्या नंतरच तुम्हाला लगेच कळून चुकल की आपल्या डोक्याचे केस वाढायला लागल्यात आणि जे आपले केस गळत होते ते एकदम कमी आलेले आहेत. हे तुम्हाला लगेच जाणवून 2दाच वापरल्याच्या नंतर. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला कायमचं जरी वापरायचं असलं ना तरी तुम्ही वापरू शकता, त्याच्यात काही हरकत नाही. जसं आपण कोणतं तेल वापरत असतो केस वाढीसाठी तसंच हे कायमचं वापरलं तरी चालेल. तर हे तेल आहे ना तुम्ही एखाद्या बाटलीत किंवा डब्यात, बंद डब्यात ठेवून द्या, कारण की ह्या तेलाचा वास गेला नाही पाहिजे म्हणून. असं वाटीतच ठेवू नका, एखाद्या झाकण लावून डब्यात एखाद्या ठेवा किंवा बाटलीत ठेवा, जेणेकरून त्याचा वास जाणार नाही. आणि हे आठवड्यातनं 2दा वापरा, कायमस्वरूपी वापरलं तरी चालेल. तर हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता, कोणत्या शहरातून बघता, गावातून बघता हे तर नक्की कमेंट करून सांगाल. पण माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण नक्की कमेंट करून सांगा. तर चला भेटूया माझ्या अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.